ओके, तर आज क्रियायोग बद्दल आपण वाचूया. तर तुम्ही आधी केलं आहे काय कधी म्हणजे क्रियाबद्दल वाचन केलं आहे कधी? मला वाटतं तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे ना, ऑटोबायोग्राफी? मला विचारतेस ना? हो हो. नाही, मी ते म्हणजे यांची जेव्हा पुस्तकं वाचायला लागले ना, परमहंसाजींची, त्याच्यामध्ये मी सारखं क्रियायोगाबद्दल ते खूप म्हणतात ना. तर मला तेच विचारायचं म्हणजे की त्याची त्याचा काही असा बेस असतो का? जर का आपल्याला खूप ऍडव्हान्स मेडिटेशन वगैरे करायला लागतं, म्हणजे करायचं असलं तर आपल्याला त्या क्रियायोगाचा काही असा बेस किंवा खूप जरूरत आहे का त्याची? ओके, क्रियायोगाची. तर मी तुम्हाला पहिला सगळं क्रियाबद्दल सांगते आणि मग तुम्हाला मेडिटेशनच्या ह्याच्याबद्दल सांगते. हां, चालेल? तर हो हो. तर हे क्रियायोग जे आहे ते सर्वात पहिला महाअवतार बाबाजींचं नाव ऐकलंय का तुम्ही? हो हो. त्यांच्याच पुस्तकामध्ये लाहिरी महाशय आणि हे त्यांचे गुरु. हो, बरोबर. तर महाअवतार बाबाजी आता म्हणजे अजूनही आहेत म्हणतात ते हिमालयात. तर त्यांनी हे जी क्रिया योग होता तो फार पूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळात सगळ्यांना ते द्यायची दीक्षा ही, पण नंतर मग मधल्या काळात लोकांच्या म्हणजे याचा गैरवापर होऊ नये किंवा काय, आणि त्याच्यामुळे की नाही ही क्रियायोग एकदम मध्येच नाहीसा झाला. म्हणजे हा क्रियायोग जे आहे जे कृष्णाने अर्जुनाला दिलेलं म्हणतात, जी योग ध्यानाची जी विधी म्हणजे आहे ना ती कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली. आणि त्याच्यानंतर मग पतंजलींना त्याच्याबद्दल ज्ञान क्रियायोगबद्दल मिळालं. इवन कबीरदास, तुमचे साईबाबा म्हणा, इवन जीसस क्राइस्ट आपण तेव्हा वाचलेलं ना की ते फिरत इंडियामध्ये आले होते आणि मग त्यांनी सुद्धा ही क्रियायोग इकडून शिकून ते तिथे परत गेले. तर असे सगळे बरेच संतांना ही क्रिया म्हणजे ही गुपित असायची दीक्षा, म्हणजे दीक्षा द्यायचे गुरु यांना आपल्या शिष्यांना द्यायचे आणि म्हणजे ते सेक्रेट ठेवलं होतं खूप, म्हणजे जास्त सगळ्या लोकांमध्ये देत नव्हते. मग मधल्या काळात ते गायब नाहीसच झालं अगदीच, म्हणजे मध्ये डार्क एज म्हणतात त्याला, तेव्हा हे सगळं खूप कमी झालं. ध्यानधारणा हे ते सगळे लोकांमध्ये खूप कमी व्हायला लागले आणि सगळं म्हणजे इवल जास्त वाढायला लागला. मग पुन्हा त्याचं रिवाईव्ह करण्यासाठी मग महाअवतार बाबाजींनी जेव्हा लहरी महाशय आले तेव्हा त्यांनी बोलवून घेतलं ना तिथे राणीखेतला त्यांच्या गुहेत. म्हणजे असंच त्यांना कुणीतरी साधूंनी बोलवलं म्हणून ते तिथे गेले, तिकडे त्या ह्याला नोकरीसाठी गेलेले तिकडे ते, आणि ते गुहेत म्हणजे ते तेव्हा भेटले तेव्हा त्यांना मग त्यांनी ते शक्तिपात देऊन त्यांना त्यांच्या पूर्वजन्माचं सगळं आठवून दिलं आणि त्यांच्या लक्षात आणलं की तू माझा शिष्य होता, मागच्या जन्मी इथेच बसून तू साधना केलेली आहेस म्हणून. आणि त्यांनी पुन्हा मग त्यांना ती क्रिया दीक्षा दिली त्या जन्मात, म्हणजे ह्या जन्मात त्या लहरी महाशयांच्या त्या जन्मात त्यांनी दीक्षा दिली महाअवतार बाबाजींनी आणि त्यांना सांगितलं की तू आता ही क्रियायोग जे आहे ते पुन्हा आता लोकांमध्ये हे कर म्हणून, आणि म्हणजे लोकांना दे म्हणून त्यांनी सांगितलं. मग पण त्याचे रिस्ट्रिक्शन्स होते काही की तुम्हाला कुणाला दीक्षा देता येते आणि कुणाला देता येत नाही. मग लहरी महाशयांनी रिक्वेस्ट केली महाअवतार बाबाजींना की मला तेवढं हे द्या तुम्ही फ्रीडम की मला ज्यांना पाहिजे त्यांना मी दीक्षा देऊ शकेल. म्हणजे इतके रिस्ट्रिक्शन तुम्ही घातले तर लोकांमध्ये हे कसं करणार, म्हणजे लोकांना जरी साधना करावीशी वाटली तर एवढे रिस्ट्रिक्शन असेल तर लोक साधना करणार कसे? सर्वसाधारण माणसांना जर करावीशी वाटलं म्हणजे त्यांना मुक्ती पाहिजे, त्यांना या सगळ्या त्रासातनं काहीतरी एक मार्ग पाहिजे जेणेकरून ते ध्यान करून त्यांना जर समाधान मिळत असेल, त्यांना देवाकडे त्यांची हे वाढत असेल, प्रगती होत असेल, तर तुम्ही का त्यांना हे वर्जित करताय क्रियायोग? मग असं त्यांनी म्हटल्यावर महाअवतार बाबाजी म्हणाले की मे बी देवाची इच्छा तुझ्या तोंडून आलेली आहे, तर तसं होऊ दे म्हणाले, तुला पाहिजे त्यांना ही दीक्षा दे. आणि असं करून मग त्यांनी ती सगळ्या लोकांना ते द्यायला लागले. म्हणजे इवन कुठे शिंपीला, कुठे ह्याला, म्हणजे जे कोण त्यांच्याकडे यायचं
कोण फुलवाला, असे साधे साधे बनारसमधले म्हणजे अगदी हे होते ना, साधी माणसंसुद्धा ज्यांना जे अगदी भक्तिभावाने भरलेले होते त्यांनासुद्धा त्यांनी दीक्षा दिलेली आहे. असं करून मग पुन्हा त्यांनी लहरी महाशयांनी ती क्रियायोग हे केलं, म्हणजे रिवाईव्ह केलं म्हणतात. आणि मग सगळ्यांमध्ये ते पसरायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांचे बरेच शिष्य झाले लहरी महाशयांचे. त्याच्यामधले एक युक्तेश्वरजी होते आणि श्री युक्तेश्वरांचे शिष्य आहेत ते हे आहेत परमहंस योगानंद. आणि मग त्यांना पुन्हा महावतार बाबाजींनी भेट दिली परमहंस योगानंदांना आणि त्यांना सांगितलं की तू ही क्रियायोग ह्याचा आणखीन प्रचार कर म्हणून वेस्टमध्ये जाऊन इकडे. आणि मग त्यामुळे मग त्यांनी आणि मोठ्या प्रमाणात मग त्याचा प्रचार सुरू केला क्रियायोगचा. आणि मग तिथे जाऊन सुद्धा लोकांना गरज आहे म्हणाले, तिथे सुद्धा लोक खूप त्रासलेले आहेत, तर त्यामुळे तिथं जाऊन त्यांनी ते द्यायला सुरुवात केली. तर क्रियायोग काय आहे हे आपण बघूया. सो क्रिया हे आहे, आपण याच्यात संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये क्रिया म्हणजे काय, काहीतरी करणे, राईट, ॲक्शन करणे. सो टू ॲक्ट इज क्रिया. मग ज्या ॲक्शनने किंवा ज्या कुठल्या ॲक्ट म्हणजे ॲक्टने म्हणू शकतो आपण, दॅट हेल्प्स यू टू युनाइट विथ द स्पिरिट. आत्माचं परमात्म्याशी एक रूप होणे ज्या क्रियेने होते त्याला क्रियायोग म्हणतात, ज्या ॲक्शनने. कळलं? सो अ योगी हू फेथफुली प्रॅक्टिसेस, इकडनं वाचते मी. The natural principle of cause and effect. So Kriya Yoga is as a union with the infinite through a certain action or rite. So a yogi who faithfully practices the technique is gradually freed from karma or the lawful chain of cause and effect equilibrium. म्हणजे जे क्रिया दीक्षा घेतात आणि क्रिया करायला लागतात, रोजची त्याचं साधना करायला लागतात, हळूहळू त्यांची साधना जेव्हा वाढायला लागते तेव्हा ते शेवटी ह्या कर्मबंधनातनं मुक्त व्हायला लागतात. म्हणजे त्यांचे सगळे कर्म बर्न होतात, तुमचे कर्म सगळे जळायला लागतात. जे पास्ट कर्म जे तुमचे आहेत ना ते सगळे बर्न होऊन तुमचं मग प्रारब्ध कर्म तेवढंच राहतंय. आणि मग ते तुम्ही साधना करताय म्हटल्यावर तुम्ही थॉटफुलीच करता, जे करता ते हळूहळू तुमचे कर्म तुम्ही चुकत नाही, मग तुमची चुका कमी व्हायला लागतात. So Kriya Yoga is a simple psychophysiological method by which human blood is decarbonated and recharged with oxygen. म्हणजे जेव्हा आपण ती क्रिया म्हणजे एक प्राणायामची प्रकार आहे, हां, तो प्राणायाम करायचा आहे त्याच्यामध्ये. तर जेव्हा आपण ते प्राणायाम करायला लागतो तेव्हा तुमच्या रक्तातलं जे कार्बन डायऑक्साईड आहे ते पूर्णपणे नष्ट होऊन तुमचे सगळे सेल्स पुन्हा ऑक्सिजननी रिचार्ज होतात. सो द ॲटम्स ऑफ दिस एक्स्ट्रा ऑक्सिजन जे क्रियाने तयार होतं आर ट्रान्सम्युटेड इन टू लाईफ करंट टू रेज्युविनेट द ब्रेन अँड द स्पायनल सेंटर्स. म्हणजे क्रिया करताना तुमचे जे तुम्ही क्रिया करताय त्याच्याने जे तुमचं ऑक्सिजन तयार होतं ते तुमच्या प्राणशक्तीमध्ये तयार होतं आणि तिथून ते तुमच्या ब्रेन आणि स्पाईनमधल्या सगळ्या चक्रांना त्याची ऊर्जा मिळते. म्हणजे तुमचे चक्र बेसिकली जागृत होतात पूर्णपणे. सो बाय स्टॉपिंग द एक्युमुलेशन ऑफ वेनस ब्लड द योगी इज एबल टू लेसन ऑर प्रिव्हेंट द डिके ऑफ टिश्यूज. सो क्रियामध्ये एवढं हे आहे शक्ती की त्यावेळेला बॉडी तुमची अशी हे होते, न्यूट्रलाइज होते म्हणतात. म्हणजे तुमचे सेल्स जे सतत हे होत असतात ना, डिके होत असतात, सेलमध्ये डिके होणं आणि पुन्हा न्यू सेल्स फॉर्मेशन होणं चालू असतं, दॅट स्टॉप्स कम्प्लिटली. सो इट प्रिव्हेंट्स द डिके ऑफ टिश्यूज. म्हणजे त्यामुळे तुमची एज काय व्हायला लागते, तुमच्या वयानुसार तुमचं बॉडीमध्ये जे डिके व्हायला लागतं सगळे टिश्यूजचं ते कमी व्हायला लागतं. सो यू स्टार्ट रिव्हर्सिंग द एज बिकॉज यू आर स्टॉपिंग द डिके ऑफ देअर टिश्यूज. The advanced yogi transmutes his cells into energy.
सो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग ओके, त्याच्यानंतर क्रिया योग इज ट्वाइस रेफर्ड टू बाय लॉर्ड कृष्णा इन द भगवद्गीता. भगवद्गीतेत त्यांनी क्रियायोगबद्दल सांगितलंय काय तर, द योगी अरेस्ट द डीके इन द बॉडी बाय सेक्युरिंग अन ॲडिशनल सप्लाय ऑफ प्राण थ्रू क्वायटिंग द ॲक्शन ऑफ द लंग्स अँड द हार्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही क्रिया करायला लागता तेव्हा तुमच्या हार्ट आणि लंग्सचं फंक्शन पूर्णपणे स्टॉप होतं. सो इट कम्प्लिटली स्टिल्स युअर हार्ट अँड युअर लंग्स. त्याच्यामुळे त्याची शक्ती पण वाढते. म्हणजे सतत ते काम करून पण हे होतात ना, त्यांचं एज वाढायला लागतं, ते वीक व्हायला लागतात. तर वेन इट स्टॉप्स द फंक्शनिंग ऑफ युअर हार्ट अँड लंग्स, तुमच्या हार्टचे सेल्स जे आहेत, तुमच्या लंग्समध्ये जे हे आहेत सेल्स, त्याच्यामधलं डीके स्टॉप होतं. He also arrests mutation of growths in the body by control of apana, eliminating current. म्हणजे जे प्राणशक्ती जे प्राण आहेत ते पंचप्राण आहेत, वेगवेगळे 5 प्रकारचे प्राण आहेत आपल्या शरीरात ना. अपान म्हणजे जे खाली जातो तो प्राण, म्हणजे एक्सक्रिशन किंवा एलिमिनेशन प्रोसेसला अपान प्राण वापरतात. तर तो अपान प्राण जे आहे, जे बर्न करतं, एक्सक्रीट करतं किंवा जे रिमूव्ह करतं टॉक्सिन्स, दॅट ऑल्सो स्टॉप्स. It arrests the mutation of growth in the body by controlling the apana prana, thus neutralizing decay and growth. The yogi learns life force control. म्हणजे ना ग्रोथ होते ना decay, it stops completely at that time. तुमच्या सेल्सचं फंक्शन, बॉडी फंक्शन्स. Another Gita stanza states that meditation expert Muni becomes externally free, who seeking the supreme goal is able to withdraw from external phenomena by fixing his gaze within the mid spot of the eyebrows and by neutralizing the even currents of prana and apana within the nostrils and lungs. So जो ध्यान म्हणजे ध्यान जो करायला लागतो क्रिया करून, जिथे तुम्ही त्या क्रिया करताना सुद्धा तुमचं डोळे जे आहे ते इकडे फिक्स करायला लागतात तुमच्या भूमध्यावर. ओके, सो वेन यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग क्रिया, यू न्यूट्रलाइज द इवन करंट्स. म्हणजे प्राण आणि अपाना हे जे 2 करंट्स जे फ्लो होतात ते न्यूट्रलाइज होतात तुमच्या शरीरामध्ये, आणि त्यामुळे तुमच्या शरीरातलं सगळं डीके जे आहे ते स्टॉप होतं सेल्सचं. लक्षात आलं? पतंजलींनी जेव्हा म्हणजे क्रियाचा अभ्यास केला तेव्हा फोरमोस्ट एक्सपोनंट ऑफ योग हू रोट क्रिया योग कन्सिस्ट ऑफ बॉडी डिसिप्लिन, मेंटल कंट्रोल अँड मेडिटेटिंग ऑन ओम. पतंजली स्पीक्स ऑफ गॉड ॲज द ॲक्च्युअल कॉस्मिक साऊंड ऑफ ओम दॅट इज हर्ड इन मेडिटेशन. त्यामुळे क्रियामध्ये करतात काय, त्याच्यात बरेच 2-3 टप्पे असतात. एक तर पहिला तुम्ही तुमच्या श्वासावर हे करून नियंत्रण आणायचं आहे. आणि 1 मिनिट तुमचं म्यूट करू का, मी आवाज येतोय. हां, नाही मला येत नाही म्यूट करता. ओके, सो आवाज कसला येतोय तो? नाही ह्यांच्या डिस्टर्बिंग आवाज आहे. नाही संध्या ते तुम्ही म्यूट करू शकताय, तुमच्या ह्याच्यात ना आवाज येतोय. हां, येस, थँक्यू. तर क्रियामध्ये तुम्ही जो कॉस्मिक साऊंड आहे, म्हणजे सगळ्या पूर्ण ब्रह्मांडमध्ये जो ओमचा जो आवाज आहे ना, तो तुमच्या आत पण आहे. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये तो आवाज व्हायब्रेट होत असतो, आणि क्रियामध्ये तुम्ही तो आवाज ऐकता. त्याची एक टेक्निक आहे ज्याच्याकडून तुम्ही, जसे आपण आता भ्रामरीमध्ये कसं हे सगळं बंद करतो, तसंच सिमिलरली त्यांचं एक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण सगळे तुमची इंद्रिय बंद करून आत लक्ष देऊन आत तो आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे ओमचा. आणि मग ओमचा आवाज ऐकण्याच्या आधी प्रत्येक चक्रांचा वेगवेगळा आवाज तुम्हाला ऐकू यायला लागतो. प्रत्येक चक्राला वेगवेगळा साऊंड आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला खालचा लोअर चक्राला म्हटलं तर असा
ह्याचा आवाज आहे, लोअर फ्रिक्वेन्सी अगदी, म्हणजे क्विंग जो असा असतो ना ह्याचा, तसा आवाज येतो. त्याच्यानंतर हायर फ्रिक्वेन्सीला गेला की स्वाधिष्ठान चक्राला मग आणखीन वेगळा आवाज यायला लागतो, थोडासा बंबल बीचा आवाज, म्हणजे असं भुंग्यासारखा आवाज यायला लागतो. त्याच्यानंतर आणखीन वरती मणिपूर चक्राला गेला तर तुम्ही फ्लूटचा आवाज यायला लागतो आत तुम्हाला, म्हणजे बासुरीचा आवाज आत ऐकू येतो. मग हार्ट चक्रा तिथे गेलं तर तुम्हाला मग आणखीन ड्रम्सचा आवाज, म्हणजे हे वाजवल्याचं, म्हणजे नाद म्हणतात, घंटा नाद आहे ना, जशी घंटी वाजवल्याची त्याचा आवाज, हे सगळे आवाज आपल्या आत ऐकू यायला लागतात. प्रत्येक चक्राचे वेगवेगळे फ्रिक्वेन्सीज आहेत. म्हणजे तुमचं ध्यान जितकं तुम्ही आत कॉन्सन्ट्रेट कराल तितकं तुम्हाला ते सगळे आवाज ऐकू यायला लागतात. आणि मग शेवटी तो ओमचा आवाज यायला लागतो. आणि तो असं समुद्राचा जसा आवाज असतो तसा ओमचा आवाज आहे. आणि मग तो आवाज ऐकू यायला लागल्यावर बाकीचे आवाज हळूहळू फेड व्हायला लागतात आणि त्या आवाजाकडेच लक्ष देऊन ऐकायचं असतं. म्हणजे हे तुमच्या क्रियामध्ये एक टेक्निक आहे, त्यांचे वेगवेगळे स्टेप्स आहेत. सो इव्होल्युशन, ते म्हणतात की क्रियायोगनी इव्होल्युशन तुमचं फास्ट होतंय. म्हणजे काय तर सर्वसाधारण माणसाला इट टेक्स 1 मिलियन डेज, हे बघा इथे लिहिलंय, 1 सेकंड, थ्रू प्रॉपर फूड, म्हणजे एक सर्वसाधारण माणूस जे व्यवस्थित खात असेल, सनलाईट अँड हार्मोनियस थॉट्स, men who are led only by nature and her divine plan will achieve self-realization in 1,000,000 years, not days, 1,000,000 years. तेवढे वर्षांनी त्यांना आत्मसाक्षात्कार होतो. जे नॉर्मल लाईफ जगता आहेत, जे काही साधना वगैरे करत नाही, त्यांचं स्लो इव्होल्युशन होतं. 12 years of normal healthful living are required to effect even slight refinements in the brain structure. म्हणजे 12 वर्ष एक हेल्थफुल, म्हणजे हेल्दी लाईफ, कुठलाही रोगराई नाही आणि तसं हेल्दी लाईफ तुम्ही जगलात तर तुमच्या 12 वर्षात थोडं तुमच्या ब्रेनमध्ये रिफाइनमेंट होतं, तुमचं इव्होल्युशन होतं. A Kriya Yogi, however, by use of spiritual science, removes himself from the necessary for a long period of careful observance of natural laws. पण क्रियायोगी जो आहे त्याचं इव्होल्युशन खूप फास्ट होतं. So Kriya Yoga is an instrument through which human evolution can be quickened. Sri Yukteswar explained to his students, the ancient yogis discovered that the secret of cosmic consciousness is intimately linked with the breath mastery. श्वासावर नियंत्रण आणणे. The Kriya Yogi mentally directs his life energy, म्हणजे जी प्राणशक्ती आहे ती, to revolve upward and downward around the 6 spinal centers, म्हणजे खालनं ते आपल्या आज्ञाचक्रापर्यंत. इथे ती शक्ती ते रिव्हॉल्व करतात through all the 6 chakras which correspond to the 12 astral signs of the zodiac. म्हणजे आपल्या आतच सगळं आहे म्हणतात ना, युनिवर्स आपल्या आत आहे. तर हे जे 6 चक्र आहेत, 6 दुणे 12, त्यांनी त्याचे म्हणजे रेप्लिका असं करून 12 सायन्स, 12 ॲस्ट्रल सायन्स आर दीज 12 चक्राज असं सांगितलंय. सो एक अर्ध्या मिनिटाची जी क्रिया आहे, 1/2 minute of revolution of energy around the sensitive spinal cord of human effects subtle progress in his evolution. That 1/2 minute of kriya equals 1 year of natural spiritual unfoldment. म्हणजे एका वर्षात जी आपली आध्यात्मिक प्रगती जी होऊ शकते नॉर्मल लिव्हिंगने, ते तुमच्या अर्ध्या मिनिटाच्या क्रियात तुमची होते. एवढं फास्ट इव्होल्युशन होतंय तुमचं क्रिया केल्याने. लक्षात आलं? म्हणजे तुम्ही एका वेळेला नॉर्मली कमीत कमी 14 क्रिया करायच्या असतात. एक क्रिया अर्ध्या मिनिटाची असते. म्हणजे तुम्ही 14 क्रिया केले म्हणजे तुमचे 14 वर्षाचे जे इव्होल्युशन आहे ते तुमची त्या 14 क्रियांमध्येच झालं. तेवढं तुमचं इव्होल्युशन फास्ट व्हायला लागतं. आध्यात्मिक प्रगती जे तुम्ही विचारत होता ना की ज्यांना ह्याच्यात जायचं आहे, डीप मेडिटेशनमध्ये जायचं आहे, म्हणजे क्रिया डेफिनेटली इज द आन्सर टू युअर हे फॉर युअर स्पिरिच्युअल इव्होल्युशन.
ज्यांना फास्ट प्रगती करायची आहे. The Kriya beginner employs his yogic techniques only 14 to 24 times twice daily. दिवसाला तुम्ही 14 ते 24 क्रिया करू शकताय, सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा. The body of the average man is like a 50-watt lamp, which cannot accommodate the billion watts of power roused by an excessive practice of Kriya. So through gradual and regular increase of the simple and foolproof methods of Kriya, man's body becomes astrally transformed day by day. हळूहळू ते शरीर तुमचं ट्रान्सफॉर्म व्हायला लागतं, म्हणजे ॲस्ट्रल बॉडी तुमची जी एनर्जी बॉडी आहे ती. and is finally fitted to express the infinite potentials of cosmic energy, which constitutes the first materially active expression of spirit. सो आपलं शरीर आहे ते 50 वॉट लॅम्पची कॅपॅसिटी असेल तेवढंच बल्ब आपण लाईट करू शकतो. तर क्रिया जेव्हा आपण करतो तेव्हा त्याची पॉवर इतकी हाय आहे की तुमचं आपली कॅपॅसिटी म्हणजे आपलं शरीर जे आहे ॲस्ट्रल बॉडीची कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे आपण क्रिया करून करून, की आपली आतली शक्ती. कारण कॉस्मिक एनर्जी जी आहे म्हणजे जर आपण म्हटलं जरी देवाची इच्छा झाली आपल्याला म्हणजे आपल्याला दर्शन द्यायची तरी आपल्यामध्ये ती क्षमता नाही आहे की देवाला आपण बघू शकू. लक्षात आलं की एवढी पॉवर आहे देवाचे ते लाईटमध्ये की आपल्या शरीरामध्येच ती क्षमता नाही की आपण ते दर्शन घेऊ शकू देवाचे. म्हणून ती क्षमता वाढवण्यासाठी क्रिया करणे हे गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक तुम्ही क्रिया करून 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 तुमची पॉवर वाढवून विथ थ्रू ग्रॅज्युअल अँड रेग्युलर इन्क्रीज ऑफ द सिम्पल फूल प्रूफ मेथड्स ऑफ क्रिया, man becomes astrally transformed day by day and finally fit to express the infinite potentials of cosmic energy. लक्षात आलं. म्हणजे जेव्हा कृष्णाने त्याचं विराट रूप दाखवलं तेव्हा ते सगळ्या लोकांनी असं केलं म्हणजे त्यांना बघण्याच होत नव्हतं इतकं त्याचं हे होतं तो प्रकाश. सो सगळ्या म्हणजे सगळ्यांनाच ते दिसवू शकत नाही. देवाची ज्यांना इच्छा म्हणजे देवाची कृपा लागते ते दर्शन घडवायला, त्याच्यासाठी त्याचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे आपलं आतलं शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. आपली ॲस्ट्रल बॉडी तेवढी आपण हे करणं गरजेचं आहे, पॉवरफुल करून घेणे. Kriya practice is very simple practice, is accompanied from the very beginning by feeling of peace and by soothing sensations, regenerative, effective in the spine. म्हणजे जेव्हा क्रिया केल्यानंतर तुमच्या स्पाईनमध्ये एक प्रकारची ऊर्जा तयार होते ना, त्याच्यामुळे एक पीसफुल फिलिंग यायला लागतं क्रिया केल्याने. म्हणजे सुरुवातीला मी म्हणणार नाही की क्रिया केल्याने तुम्हाला लगेचच त्याचे अनुभव येतील, पण जितकं तुम्ही क्रियामध्ये रेग्युलरली तुम्ही प्रॅक्टिस कराल हळूहळू तुम्ही जसं मी म्हटलं तसं तुम्ही कर्ममुक्त व्हायला लागतात. म्हणजे इट इज कॉल्ड द फायर, म्हणजे अग्नी जी असते आपण जे यज्ञ करतो ना, हे यज्ञ कर्म केल्यासारखं आहे रोजचं जे क्रिया करतो. म्हणजे त्या अग्नीमध्ये आपण आपले सगळे कर्म नष्ट करत आहोत, क्रिया करतो ती. म्हणजे इन्स्टेड ऑफ फिजिकली डुईंग दॅट राईट्स ऑफ डुईंग यज्ञ कर्म आणि सगळं हे ते आपले सगळे नष्ट होऊ देत पाप वगैरे, तुम्ही जे ध्यान करता आहे जी क्रिया करताय ध्यानामध्ये त्याच्यात तुमचे सगळे नष्ट होतात, सगळे पूर्व पाप आणि कर्म. त्यामुळे तुम्ही कर्ममुक्त व्हायला लागता आणि त्यामुळे तुमची जी इच्छा आहे त्या पण हळू कमी व्हायला लागतात. म्हणजे पूर्वजन्माचे पण आपण इच्छा घेऊन येतो ह्या जन्मी पूर्ण करण्यासाठी आणि मग पुन्हा या जन्मात पण आपल्या आणि इच्छा तयार होतात, निर्माण होतात, तर ते सगळेच कमी व्हायला लागतात. म्हणजे हळूहळू माणसाला सगळ्यांपासून सुटका जे फ्रीडम जे पाहिजे ना ते मिळायला लागतं क्रिया करून. म्हणजे सटल चेंजेस आहेत हे लक्षात येत नाहीत पटकन, पण आत आपल्या बदल घडायला लागतं क्रिया करून. मन हळूहळू शांत व्हायला लागतं. म्हणजे मनातले जे चलबिचल रेस्टलेसनेस आहे ते सुद्धा कमी व्हायला लागतं आणि तुम्हाला तुमचं मन असं यू विल फाइंड दॅट म्हणजे एक 5-6 वर्ष तुम्ही ती प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला अनुभव यायला लागेल की
तुमचं मन कायम शांत राहते कुठल्याही परिस्थितीत, आणि तुम्हाला तुमच्या इच्छासुद्धा सगळे हळूहळू कमी व्हायला लागतात. म्हणजे कसलीच इच्छा राहत नाही मग शेवटी. मटेरियलिस्टिक नीड्स जगातले, आणि कर्ममुक्त व्हायला लागता. म्हणजे मग म्हणजे काय हवं आहे, आणखीन काय हवं आहे माणसाला. म्हणजे जे हवंय ते फक्त मग तोच, म्हणजे फक्त देव पाहिजे एवढीच इच्छा व्हायला लागते. म्हणजे आणखीन काही नाही. मला आय वॉन्ट ओनली दॅट युनियन विथ माय म्हणजे युनियन ऑफ सोल विथ द स्पिरिट. दॅट इज द ओनली थिंग दॅट यू स्टार्ट लुकिंग फॉर. ओके, मला वाटतं टाईम झाला आहे का. आपण आता ध्यान करूया. तुम्हाला काही प्रश्न आहेत का क्रियाचे? आणि तुम्ही करताय, तुम्ही नाही अजून घेतली ना क्रिया अंकल? कोणी? नाही, हे नाही अंकलनी. तुम्ही आता वाचते पण करता, ते योगोदाचं फॉलो करतात ना लेसन्स. अंकल तुम्ही घेताय काय? तुम्ही क्रिया नाही घेतली ना अजून? तुमचं म्यूटवर आहे, म्यूटवर आहे. म्यूट काढलेलं. 2 आणि 3 तारखेला आमचं ओल्ड एज होमचं सिल्वर जुबली आहे. ते सगळं लोक येऊन बसलेले. अच्छा आता त्यामुळे माझं सगळं ओके 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 ओके. आता जस्ट ते केल्याबरोबर मी ऑन केलं, तिथं बसलं थोडं काय. नाही पण तुम्ही योगोदाचं फॉलो करता ना लेसन्स, मेडिटेशन करताय? हां, तुम्ही अजून क्रिया नाही घेतलेली ना? नाही अजून नाही. मग बेसिकली क्रिया इज ऑल अबाउट ब्रीदिंग. क्या प्राणायामच आहे ते. हां, प्राणायामचा बेस आहे. प्राणायामची प्रॅक्टिस आहे. सो म्हणजे मी जसं म्हटलं 1 क्रिया 2 क्रिया असे प्राणायाम करायचे आहेत. त्यांची जी टेक्निक आहे ती केल्यानंतर मग तुम्ही ध्यानामध्ये बसायचे शांत. मग तुम्हाला त्याचं त्या क्रियाचे इफेक्ट जे आहे ते तुम्हाला ध्यानामध्ये फील व्हायला लागेल. सो हे तसं त्याचं इज बेसिकली प्राणायाम प्रॅक्टिस बिफोर मेडिटेशन. क्रिया इज लक्षात आलं. बट दॅट प्रिपेअर्स. Are there some very specific प्राणायाम? हो, Specific प्राणायाम आहेत त्यांचं का स्पेसिफिक प्राणायाम आहे ते. ते प्राणायाम त्याचं सहजासहजी सांगत नाहीत, म्हणजे बाहेर कुठे दिलेलं नाही आहे ते प्राणायाम. ते तुम्ही प्रॉपर क्रिया दीक्षा घेऊनच. माझा गेला का कॅमेरा? हां, दीक्षा घेऊनच तुम्ही ते हे करायचं आहे. क्रिया दीक्षा घेऊन मग ते तुम्हाला ती प्राणायामची विधी सांगतात. तर तुम्ही म्हणजे ज्यांना इंटरेस्ट असेल ते तुम्ही योगोदामध्ये जाऊ शकताय, YSS या कुठल्या ह्याच्यात. तिथे जाऊन तुम्ही स्वामीजींकडनं ती प्रॉपर दीक्षा घ्यायला लागते. मग ते तुम्हाला ते जेव्हा दीक्षा देतात तेव्हा ते सांगतात सगळे प्रोसेस काय काय करायचं आहे. माझा कॅमेरा नाही दिसते का? 1 मिनिट मी ऑफ करून ऑन करते. हां, पुन्हा एकदा.